साधारण 2 ते 3 महिने हा 0% होता. अक्षरशः मला लहान मुलाला उचलून न्यायला लागतो तसं संडासला मला गबरेमध्ये हात घालून त्याला उचलून संडासमध्ये बसवायला लागायचं. रात्री बेरात्री केव्हाही हा हाक मारायचा. त्यावेळी मी जर जागा नसलो तर हा असा गचपडच यायचा या इथून आणि माझा दरवाजा वाजवायचा. माझा फोन माझ्या जवळ असायचा, पण मी कधी कधी झोपेत असलो की सगळा माझा म्हणजे लक्षात येत नसे. मग दरवाजा वाजवला की उठून मग त्याला घेत नाही. मिसेस माझ्यापेक्षा लहान आहे 4 वर्षांनी, तर ती सुद्धा थोडी आजारीच असते. आणि आम्ही ट्रान्सफरला होतो म्हणजे काय की सगळ्या बाबतीत ट्रान्सफर होतो. बरेच जागा मुलीचे मिस्टर वाढले होते, त्याच्यामुळे सुद्धा आम्ही थोडं मानसिक थोडा प्रॉब्लेम होता आणि याचा पण प्रॉब्लेम होता. रोज याला काहीतरी सकाळी खायला लागायचं. घरात मी चपाती भाजी भात हा जेवतच नसे. उरणमधून कुठूनही म्हणजे साठेच्या हॉटेलमध्ये ते तिखट वगैरे असतं त्याच्यामुळे नाही. पण तो बबलू आहे हॉटेलवाला, तो माझ्या पुतळ्याचा मित्र वर्गप्रेम. त्याने विचारलं काका कोणासाठी नेता, रोज नेता किंवा 2 दिवस आड नेता. तर म्हणजे माझा मुलगा बरं झोपून आहे, म्हणजे उठायला होतच नाही, जास्त चालायला होत नाहीये, तर त्याच्यासाठी हे नेतो. जेवण वगैरे जेवायला मागत नाही, म्हणजे भात वगैरे टाकत किती आतापर्यंत किती खर्च केला होता त्याच्या आधी? त्याला आम्ही 2 दिवस त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवला होता. पण मी ते बोलत नाही, हॉस्पिटलच्या सुविधा वगैरे ते घेऊन येतो. हॉस्पिटलची नालची व्हायला नको. आता मला सांगा, आम्ही हे दिल्यानंतर त्याच्यानंतर किती पर्सेंटेज फरक पडलाय? साधारण 1 महिन्यामध्ये मला 40%. एका महिन्यामध्ये 40% फरक झाला. 40% मला फरक. त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्याचे तुम्हाला दुसऱ्या महिन्यात साधारण आता 14 जानेवारी ते आता साधारण 6 किंवा 7 मार्च 7 मार्च माझ्या हिशोबाने 70% अपील झाली माझ्या हिशोबाने. पहिले स्वतःच काम आता स्वतः त्यावेळी तो आता मी काय होतं साहेब, थोडेसे आता उभं राहून किंवा चालून दाखवू शकता थोडे तुमचे? म्हणजे मागच्या वेळी ओके ओके बस 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 या या सर. ही माझी ऑपरेशन आहे थोडी डॅमेज आहे. ओके, म्हणजे मागच्या वेळी जेव्हा आम्ही आलो होतो इथे यांना प्रोडक्ट दिलं तेव्हा ते बेड रेस्टवर झोपलेले होते, बरोबर आहे? त्याच्यानंतर जस्ट चालू केला तर 21 दिवसाच्या आतमध्ये आम्ही जो पहिला व्हिडिओ टाकला होता तुम्हाला, त्याच्यामध्ये ते स्ट्रेचरवर थोडे थोडे चालत त्या खोलीपर्यंत गेले होते. आता तुम्ही बघत आहात की ते स्वतः पायावर उभे राहिले आणि 1 राऊंड पूर्ण मारून आलेले, म्हणजे व्यवस्थित. म्हणजे त्यांचे पप्पा पण बोलतात 100%मध्ये 80% ते 70% फरक पडलेला आहे मुलामध्ये. तर हे आपले त्याला दिलेले औषध आहेत. मी तुम्हाला काही दाखवतो. एक आहेत एलिमेंटचे चॅम्पियन ऑइल, ज्याच्याने तेलाने आपण स्नायूची मसाज करत होतो. हा एक औषध. त्याच्यानंतर जो त्यांचा अवयव जे काही दुखत होते दुखण्यावर लावण्यासाठी एलिमेंटचा नो वेदना जेल दिला होता. त्याच्यानंतर एलिमेंटचे नो वेदना कॅप्सूल दिली होती त्यांना आपण. त्याच्यानंतर एलिमेंटचे डेली डेटॉक्स या आतमधले घाण काढण्यासाठी दिले होते कॅप्सूल. त्याच्यानंतर ओनेनोचा जबरदस्त एक प्रोडक्ट दिला होता स्पिरुलिना गोल्ड म्हणून. त्याच्यानंतर सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट दिला होता नाइनिफाय. तर हे कंटिन्यू 2 महिने दिल्यामुळे आज हे व्यक्ती स्वतःहून आपल्या पायावर चाललेले आहेत, स्वतःहून पायावर चाललेले आहेत सर.